समाजाला आरक्षण कसं द्यावं ह्याबद्दल विधिमंडळामध्ये आज पहिल्या दिवशी चर्चेला सुरुवात झालेली आहे। याच कारणामुळे तर आपण विधिमंडळामध्ये येऊन नेमकी काय स्वरूपाची चर्चा होते आहे त्याबद्दलचा आढावा घेतो आहोत। विधान परिषदेतली चर्चा ही 7:30 वाजता संपली। विधानसभेतली चर्चा ही 8 वाजेपर्यंत चालणार आहे। विधानसभेतल्या चर्चेची सुरुवात राजघराण्याशी ज्यांचा संबंध आहे अशा श्री शिवेंद्रराजे यांनी केली आणि हा एक मेसेजिंगचा भाग असतो, तो बरोबर सरकारच्या वतीनं दिला जातो। त्यानंतर प्रकाश सोळंके बोलले, तपशीलवार बोलले, आपल्यावरती त्या दिवशी नेमकं काय झालं, आपल्या घरावरती कसे हल्ले झाले आणि सोबत ते आरक्षण देणं का गरजेचं आहे ह्याबद्दल तपशीलवार विवेचन केलं। तर विरोधी पक्षाकडनं श्री अशोक चव्हाण यांनी सरकारला काही मूलभूत आणि महत्त्वाचे प्रश्न विचारलेले। जर सत्ताधारी पक्षाकडनं सिंगल लाईन आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं विवेचन केलं तर आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत, पण ते टिकणारं असलं पाहिजे। आणि श्री देवेंद्र फडणवीस यांनी जसे एफर्ट्स घेतले तसेच आता हे सरकार पण घेत आहे। देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिलं हे पहिल्याच भाषणातनं सांगणं हाही एक मेसेजिंगचा भाग आहे। तर श्री अशोक चव्हाण यांनी जे मूलभूत प्रश्न विचारले की आता वेगवेगळ्या समाजामध्ये ज्या पद्धतीनं अस्वस्थता आहे ती अस्वस्थता पाहता 50% मर्यादेच्या बाहेर जाऊन जर सरकारला आरक्षण द्यायचं असेल तर हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे आणि म्हणून जर केंद्र सरकार यात हस्तक्षेप करणार नसेल तर हे टिकणारं आरक्षण कसं असेल। आणि महत्त्वाचं म्हणजे 2 समाजामध्ये 3 समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून काही वेगळा हेतू सरकारचा आहे का, निवडणुका समोर आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून हे घडवून आणलं जातं आहे का, अशा पद्धतीच्या चर्चांना सुरुवात केली। दुर्दैव आहे की यावेळेला इतकी महत्त्वाची चर्चा सुरू असताना सुद्धा सत्ताधारी बाकावरती 50%पेक्षा अधिकच्या खुर्च्या रिकाम्या होत्या। मंत्री कमी संख्येनं उपस्थित होते, मुख्यमंत्री सभागृहामध्ये होते। विरोधी पक्षामध्ये आज श्री रोहित पवार यांची संघर्ष यात्रा तिथं असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे नेते हे त्या सभेला होते, पण काँग्रेस पक्षातली सुद्धा बरीच आमदार मंडळी, परंतु नाना पटोले, अशोक चव्हाण, श्री अमित देशमुख अशी नेते मंडळी उपस्थित होती। चर्चेची सुरुवात शिवेंद्रराजे यांनी करणं का महत्त्वाचं हे मी तुम्हाला सांगितलं। त्या सगळ्या भाषणाची गोळाबेरीज, कारण हे यासाठी महत्त्वाचं आहे की साधारणपणे एकतर हा काही वेगळा असा अध्यादेश आणणार, एक वेगळा ठराव सरकार आणणार, अशा ज्या चर्चा होत्या त्या चर्चेला तेव्हाही काही अर्थ नव्हता, कारण अध्यादेश आणून झालेला आहे, ठराव मांडून झालेला आहे, त्या ठरावाला 288 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे नवीन सरकार काही करणार नव्हतं। चर्चेला सुरुवात झाली। शिवेंद्रराजे आणि मग मराठा समाज हा कसा लढवय्या समाज आहे, मराठा समाज हा एक काळी गावगाड्याचा कसा प्रमुख होता आणि या समाजाला श्री देवेंद्र फडणवीस यांनी कसं आरक्षण दिलं हे सांगत असताना इतिहासातला हा लढवय्या समाज हा श्रीमंत समाज आहे अशी कालपर्यंतची जी धारणा होती ती कशी चुकीची आहे अशी त्याची मांडणी करायला सुरुवात केली। कारण सगळ्यांना माहिती आहे की आज महाराष्ट्राच्या 19 पैकी 13 मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत, बहुतेक मंत्री हे मराठा समाजाचे आहेत, महाराष्ट्रातल्या बऱ्याच शैक्षणिक संस्था, सहकारी साखर कारखानदारी ही मराठा समाजाकडे आहे। त्यामुळे शिवेंद्रराजे यांनी हा समाज श्रीमंत नाही आहे अशी सुरुवात करणं म्हणजे या समाजाला आरक्षणाची का गरज आहे अशा पद्धतीची ती मांडणी करणं आहे। मराठा समाजाची परिस्थिती काय आहे हे पाहण्याची गरज आता सरकारची आहे। असं असताना कोपर्डीची घटना आपण बघितली, त्या ठिकाणाहून मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली जी ऑब्व्हियसली महाराष्ट्रानं बघितली। त्यानंतर 58 मोर्चे निघाले, घराची विभागणी होऊन आणि मग ती मांडणी करत असताना एकूणच जमीन धारणा हळूहळू कशी कमी होत गेली अशी मांडणी शिवेंद्रराजे यांनी केली। पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती, तेवढे जमीन धारणा होती आणि ते वास्तव पण आहे। नॅशनल सॅम्पल सर्वेचा जर आपण रिपोर्ट बघितला तर कुठल्याही समाजाकडं देश पातळीवरती काही राज्य अपवाद वगळून आता जमीन धारणा ही फार कमी झालेली आहे। वाढती लोकसंख्या जशी वाढली तशी जमिनीची विभागणी झाली आणि मग ते पुढं असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मोर्चे निघाले, त्यानंतर आरक्षण मिळालं, हायकोर्टात हे आरक्षण टिकलं, पण नंतर ते कोणामुळं गेलं हे समोर आलं पाहिजे। अर्थात हा पुन्हा पॉलिटिकल प्लँक आहे। नेहमी सत्ताधाऱ्याकडनं गेल्या 2.5 वर्षातली श्री उद्धव ठाकरे यांची जी कारकीर्द आहे ती मग मुंबई महानगरपालिकेतल्या घोटाळ्यापासून ते कोरोनाच्या गैरव्यवस्थापनापासून ते मराठा समाजाच्या गेलेल्या आरक्षणापर्यंत सगळीकडे श्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरलं जातं। मराठा समाज आणि मग शिवेंद्रराजे असं म्हणाले की मराठा समाज मोठा असताना त्याचा वापर कसा करता येईल, तर त्याचा वापर हा केवळ राजकारणासाठी केला गेला। हे आरक्षण कायदेशीररित्या टिकलं पाहिजे, आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि गेलेलं आरक्षण परतच मिळेल
खरं तर क्युरेटिव्ह पिटिशनवरती गेल्या 6 दिवसापूर्वी सुनावणी झालेली आहे. क्युरेटिव्ह पिटिशन जर स्वीकारली गेली तर सरकारसाठी एक आशेचा किरण आहे आणि बहुधा त्यामुळंच जी चर्चा गुरुवारीच पहिल्या दिवशी होणं अपेक्षित होतं ती चर्चा पुढं गेली आणि आता आपण बघतोय की ही चर्चा आज सुरू झालेली आहे. उद्या या चर्चेवरती पुन्हा वेगवेगळे सदस्य बोलतील आणि मग सरकारच्या वतीनं त्याला प्रतिवाद केला जाईल. अशोक चव्हाण यांचं भाषण उत्तम होतं. त्यांनी मुद्देसूद अशी मांडणी केली आणि सरकारला मूलभूत प्रश्न विचारले. अशोक चव्हाण असं म्हणाले की राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा का दिला, तो जर 4 डिसेंबरला दिलेला होता तर सभागृहामध्ये आज ते कसं कळतं आहे, म्हणजे सभागृह सुरू होतं तर राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षावरती जो दबाव आहे तो दबाव आणि त्या अनुषंगाने आलेल्या बातम्या पाहता सरकारनं जर हे आधीच कळवलं असतं तर बरीच स्पष्टता आली असती, एक प्रकारची पारदर्शकपणा आला असता, पण तो नाही आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेला राजीनामा म्हणजे अध्यक्षांनी आणि व्यक्त केलेली कारणं गंभीर आहेत. मला अशोक चव्हाणांच्या भाषणाला जास्त महत्त्व द्यावं असं वाटतं, प्रकाश सोळंके यांच्या भाषणालाही जास्त महत्त्व द्यावं असं वाटतं, कारण त्यांनी महाराष्ट्रातली विद्यमान सामाजिक परिस्थिती जी आहे ती विशद केली. विशेषतः अशोक चव्हाण यांनी सांगितलं की मी हात जोडून विनंती करतो आहे की महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती पाहता 2 समाजात एकमेकासमोर उभा राहणं आणि त्यातनं संघर्ष निर्माण होणं हे महाराष्ट्राला परवडणारं नाही. जे प्रकाश सोळंके यांनी ज्याचा अनुभव घेतला आहे, बीड शहरानं ज्याचा अनुभव घेतला आहे आणि अनेक ठिकाणी अत्यंत स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली होती. मग पुढं अशोक चव्हाण असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला त्यावेळी सर्व सदस्यांनी एकमताने त्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. हो, त्यावेळेला 288 सदस्यांनी त्यावेळेला पाठिंबा दिलेला होता. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा दाखला देत सध्या महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती कशी गढूळ झालेली आहे याबद्दल अशोक चव्हाण बोलले. गावागावामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जे वास्तव आहे, म्हणजे श्री मनोज जरांगे जे बोलत आहेत ते किंवा श्री छगन भुजबळ जे बोलत आहेत ते किंवा दोन्ही बाजूची नेते मंडळी जे बोलत आहेत ते, या गोष्टीबरोबरच प्रत्यक्षात गावगाड्यातलं जे वास्तव आहे ते अत्यंत स्फोटक बनलेलं आहे आणि याचा दाखलाच त्यांनी दिला. महाराष्ट्रात जाती जातीत तेढ निर्माण झाली आहे, गाव पातळीवर याचे पडसाद उमटत आहेत. हा विषय सोडवायचा असेल तर आरोप करून तो सोडवायचा की तो वाढवायचा याचा विचार करावा. या जखमा जर वाढल्या तर पुढील किती वर्ष त्या भरून निघणार नाहीत. अगदी खरं आहे. म्हणजे कोणी बघितलं होतं की बीडमध्ये ज्या पद्धतीची घटना घडली, 2 आजी आमदार आणि 1 माजी आमदाराच्या घरावरती हल्ला झाला, काही जणांची हॉटेल्स जाळली गेली, काही जणांची संपत्ती तिचं नुकसान झालं आणि त्यामुळं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा असं काही होऊ शकतं हे महाराष्ट्रानं तिथून बघितलं आणि म्हणूनच श्री अशोक चव्हाण यांनी आज सभागृहामध्ये पुन्हा एकदा सरकारला हा इशारा दिला की जर ही अशीच ते कायम राहिली तर महाराष्ट्रामध्ये काहीही होऊ शकतं. जरांगे, आता खरी परिस्थिती ही आहे की श्री मनोज जरांगे कोण आहे, ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या बाहेर जाऊन श्री मनोज जरांगे यांचं जे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आलं आहे त्या नेतृत्वाचे अनेक पदर आहेत. म्हणजे प्रस्थापित असल्या, कारण मगाशी पोडियमवरती बोलत असताना म्हणजे माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नवी मांडणी केली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा प्रस्थापित विरुद्ध प्रस्थापित नसलेले, म्हणजे ज्यांना आरक्षणाची गरज आहे असा आहे आणि ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना आम्ही आरक्षण देऊ अशा पद्धतीची मांडणी करताना श्री देवेंद्र फडणवीस दिसले. अशोक चव्हाण यांना सुद्धा तेच सूचित करायचं आहे, परंतु त्यांच्या बोलण्यातली जी एक गोष्ट आहे जी त्यांना माहिती पण असेल आणि त्यांना ती बोलायची नसेल ते म्हणजे मनोज जरांगे यांचं नेतृत्व हे प्रस्थापित नसलेल्या घटकातून आलेलं आहे. बरं, ते पाटील आहेत, म्हणजे पूर्वी जे कुणबी होते त्या कुणबींना आपण मराठा आहोत हे मराठेपण पण टिकवायचं होतं, पण स्वतःची आर्थिक परिस्थिती कशी सांगायची, म्हणजे सामाजिक रचनेमध्ये आपण मराठा आहोत हे मानत असताना आपली आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे ही कशी म्हणायची. मनोज जरांगे प्लस पाटील हा जो मुद्दा आहे तो मुद्दा महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे यांचं नेतृत्व पुढं येत असताना फार महत्त्वाचा ठरला. विशेषतः मनोज जरांगे यांनी प्रदीर्घ काळ केलेली आंदोलनं, कारण त्याचा तपशीलच अशोक चव्हाण यांनी दिला की 2014 पासून ते 2023 पर्यंत मनोज जरांगे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कशी आंदोलनं केली. तर यासाठी गरजेचं होतं की सत्ताधारी बाकातनं काही मंडळींनी कोण हा मनोज जरांगे अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत. त्यामुळं कोण हा मनोज जरांगे याबद्दल अशोक चव्हाण असं म्हणाले की मनोज जरांगे हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत, त्यांचा कोणताही राजकीय वारसा नाही आहे, ते कुठल्याही राजकीय पक्षासाठी आंदोलनं करत नाहीत. 2011 पासून मनोज जरांगे आंदोलनं करत आहेत. 35पेक्षा जास्त आंदोलनं त्यांनी केलेली आहेत. राज्य सरकार दखल घेत नाही म्हणून त्यांनी बेमुदत उपोषण केलं आणि ते उपोषण राज्य सरकारच्या लोकांच्या साठीचा जो त्यांचा कार्यक्रम आहे सरकार आपल्या दारी,
त्याच्यासाठी त्या कार्यक्रमात अडथळा येऊ नये म्हणून मनोज जरांगे यांच्या त्या उपोषणस्थळी पोलीस घुसले आणि त्यांनी मारहाण केली. बघा, सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, तो आपला राजकीय अजेंडा कधीच सोडत नाही. अशोक चव्हाण यांनी तो राजकीय अजेंडा सोडला नाही. मनोज जरांगे कोण आहेत हे सांगत असताना सरकारनं ती घटना कशी केली ते सांगितलं. महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेत आवाज उठवला नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमधल्या खासदारांनी आवाज उठवला, परंतु सत्ताधारी बाकावरची मंडळी म्हणजे तेव्हाचे तिथले खासदार अपवाद छत्रपती संभाजीराजे यांचा वगळता इतरांनी संसदेमध्ये आवाजच उठवला नाही. पुन्हा इथे राजकारण आहे, पण ते वास्तव पण आहे. ते सत्ताधारी पक्षांनी त्यावेळेला त्यांची जी राजकीय अडचण होती त्यामुळं बहुधा संसदेतल्या चर्चेमध्ये सहभाग घेतला नाही. आणि ओबीसी आरक्षण यांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांनी बाजू मांडली. आणि तीच सरकारसमोरची मोठी अडचण आहे. जर वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर त्याला कोणाचाच नकार नाही आहे, परंतु मनोज जरांगे यांची मागणी 50% आतमधल्या आरक्षणाची आहे आणि तीच सरकारची अडचण आहे. कारण तसं आरक्षण देणं हे कुठल्याही राजकीय पक्षाला शक्य नाही. आणि त्यामुळेच कुणबी प्रमाणपत्राची संख्या अधिकात अधिक वाढत असेल तर एक प्रकारे तो राज्य सरकारला दिलासाच आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, त्याचीही एकीकडे पूर्तता होती. कारण मग ओबीसी प्रमाणपत्र मिळालं आणि समजा 30,000 मराठवाड्यातल्या ओबीसी प्रमाणपत्राची नोंदी सापडल्या तर त्याला 30,000 गुणिले जे काही प्रमाण येईल त्यातनं एक प्रकारे मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाचा लाभ होईल. म्हणजे सरकारची एक प्रकारे सुटका होत असताना दिसते. म्हणजे वेगळं आरक्षण न देता सुद्धा मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ दिला असं जर पुढे सत्ताधारी पक्ष कोणी म्हटला तर त्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटणार नाही. तोच प्रश्न अशोक चव्हाण हे विचारत होते की मग ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही आरक्षण कसं देणार. हाच प्रश्न छगन भुजबळ यांनी म्हटला की मराठा समाज राहिलाय कुठं. कारण प्रत्येकालाच ओबीसी प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र मिळत असल्यामुळं तो समाज आरक्षण वेगळं न देता सुद्धा आरक्षणाचा लाभार्थी होईल. बाय द वे, छगन भुजबळ हे पहिल्या भाषणापासून सभागृहामध्ये बसून आहेत. ते शांतपणे भाषणं ऐकतायत. म्हणजे या सगळ्या भाषणाचा गोषवारा आणि त्यातले मुद्दे हे महाराष्ट्रासमोर छगन भुजबळ मांडतील. जरांगे पाटील हे राजकीय नाहीत म्हणून लोकांनी त्यांना देवाप्रमाणे मानलेलं आहे. आपण 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे, पण ते कसे करणार. शिंदे समितीचा अहवाल तोपर्यंत येणार आहे का. आरक्षण देण्याच्या संदर्भात सर्वांचं एकमत आहे का. पण सरकारने यात स्पष्टता आणली पाहिजे. आणि बिहारप्रमाणे महाराष्ट्राच्या आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे. पुन्हा पॉलिटिकल अजेंडा आहे, पण बऱ्याच विधिज्ञाचं मत आहे की जर तुम्हाला वेगळ्या आरक्षणाची तरतूद करायची असेल तर आत्ताची जी 50% आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवावी लागेल. खरं म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये 3 मुद्दे घेऊन सरकार गेलेलं आहे. एक, सरकारनं पूर्वीचं जे आरक्षण दिलं त्यावेळेला ते आरक्षण देण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला नव्हता. या निवाड्यामध्ये गफलत झालेली असं सरकारचं मत आहे. कारण तो निवाडा दिला त्याच वेळेला कुठल्याही राज्य सरकारचं आरक्षण केंद्र सरकारनं आरक्षण देण्याचा अधिकार काढून घेतलेला नव्हता. इंदिरा साहनी जजमेंटप्रमाणे 50%च्या पुढची मर्यादा ही आर्थिक मागासांना आरक्षण देताना केंद्र सरकारनं ओलांडलेली आहे. आणि हा समाज मागास आहे की नाही हे MG गायकवाड समितीनं आयोगानं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरती क्युरेटिव्ह पिटिशन घेऊन सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यावरती निवाडा काय लागतो त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. पण हा प्रश्न पुन्हा बिहारच्या जातनिहाय जनगणनेकडे अशोक चव्हाण घेऊन गेलेले आहेत. कारण राज्य सरकारच्या मर्यादेत हा विषय आहे हे डोक्यातनं काढून टाका असं अशोक चव्हाण म्हणतात की लोकांना वाटत आहे की आपण समाज वाटून घ्या आणि हे सुरू ठेवा. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं याच्यातनं कसं राजकारण सुरू आहे. 2 समाजामध्ये 3 समाजामध्ये तेढ जर कायम राहिली तर त्याचे राजकीय फायदे कोणाला होणार आहेत अशा पद्धतीची विरोधी पक्षाची भूमिका त्यांनी मांडली. प्रकाश सोळंकी यांचं भाषण सुंदर झालं. त्यांनी खूप चांगले मुद्दे मांडले. प्रकाश सोळंकी यांच्या भाषणामध्ये वास्तविकता पण होती. बीडमध्ये काय घडलं त्याबद्दलचे काही खुलासे पण होते. ते त्यांनी काल ABP माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पण केलेले आहेत की माझ्या घरावरती ज्यांनी हल्ला केला ते वाळू माफिया, रेशन धान्याचे चोरी करणारे लोक, गावगुंड आहेत. आणि CCTV फुटेज दिल्यानंतर सुद्धा पोलीस कशी कारवाई करत नाहीत हा प्रश्न करत असताना 5,000 लोकांची नावं आरोपी म्हणून माझ्या घरावरती झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने पोलिसांनी घेणं हे म्हणजे एक प्रकारे आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे असं ते कालही मुलाखतीत बोलले होते. आजही सभागृहाच्या पटलावरती बोलले. बीडमध्ये त्या दिवशी जी घडलेली घटना आहे ते सांगत असताना मनोज जरांगे ह्या नेतृत्वाबद्दलचं गुणगौरव जो काही त्यांना दिसला तो त्यांनी सभागृहामध्ये सांगितला. म्हणजे मनोज जरांगे यांची राजकीय विश्वासार्हता, वैयक्तिक विश्वासार्हता ही कशी आता उच्च कोटीला पोचलेली आहे
आणि माझ्यासह की ज्यांना जे 4 टर्म आता या सभागृहामध्ये आमदार आहेत त्यांच्यासह कुठल्याही प्रस्थापित मराठा नेत्याला हे कसं मिळवता आलेलं नाही असं सांगत असताना मराठा समाजाची जी आर्थिक दुरावस्था आहे त्याबद्दल प्रकाश सोळंके हे तपशीलवार बोलले. आणखी भाषणं होणं बाकी आहे. आता 8च्या नंतर सभागृह थांबेल. उद्या सकाळपासून पुन्हा या चर्चेला सुरुवात होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व महत्त्वाचे लोक याच्यावरती बोलू इच्छित आहेत, म्हणजे बोलणारच आहेत ऑब्व्हियसली. 100 लोकांना या विषयावरती बोलायचं आहे आणि ज्या वेळेला हे लोक बोलायला लागतील त्यानंतर बरेच मुद्दे हे महाराष्ट्रासमोर येतील. दिसतं असं आहे की कुठलाही नवीन कायदा येणार नाही, कुठलाही नवीन ठराव येणार नाही आहे. मराठा समाजासाठी सरकारनं काय काय केलेलं आहे हे सरकार सांगेल. देवेंद्र फडणवीस यांनाच या निर्णयाचा क्रेडिट देण्याचा प्रयत्न होईल. एकनाथ शिंदे यांनी घेतलेले जे वेगळे एफर्ट्स आहेत त्याबद्दलचा उहापोह होईल आणि विरोधी पक्षाकडनं मात्र सरकार एकूणच सगळ्यांची ज्या पद्धतीनं धुळफेक करत आहे असा विरोधी पक्षाचा एकूण सूर या चर्चेमध्ये आज पहिल्या दिवशी तरी आपल्याला दिसला. थांबूया पण इथे. महत्त्वाचं आहे कारण या चर्चेच्या नंतर मनोज जरांगे आणि आंदोलक मंडळींची सर्वसाधारण प्रतिक्रिया काय असते त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पण त्याच्यावरच अवलंबून असणार आहे आणि म्हणूनच हा जो चर्चा आहे ही चर्चा संपेपर्यंत त्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीवरती आपली नजर असणार आहे. थांबूया आपण इथे. मी आणि ABP माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.